नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदरसा नाजूकसा चोकर। या चोकरसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। 2 mm चे सफेद रंगाचे मोती घेतले आहेत चोकरसाठी। जंप रिंग्स लागणार आहेत। इकडे कनेक्टर्स घेतले आहेत। हे 7 कनेक्टर्स घेतले आहेत। सिंगल स्टोन कनेक्टर आहेत हे। आणि या कनेक्टर्सचा रंग राणी कलरचा आहे, म्हणून चोकरचं नाव ही राणी चोकर दिलं आहे। तर हे जे कनेक्टर्स आहेत हे अशा डब्बीमध्ये येतात। एका डब्बीमध्ये 100 पीस असतात। 100 पीसचा एक डब्बा असतो छोटासा। 80 रुपयाला हा होलसेल प्राइस मध्ये घेतला आहे आणि हा राखीसाठीही वापरू शकता। इकडे मी मल्टी कलर मध्ये घेतला आहे। तुम्हाला हवं तर सिंगल कलर मध्येही अवेलेबल आहे। तर पुढे आपल्याला लॉरियल्स सुद्धा लागणार आहेत आणि हे लॉरियल्स या मोतीचेच बनवले आहेत। त्यानंतर पानशेप कुंदनही लागणार आहे। इकडे मी 6 पानशेप कुंदन राणी कलरचे घेतले आहेत। आपल्याला 6 पानशेप कुंदन लागणार आहे आणि असे 2 होल्स आहेत त्याला। आणि या कुंदन मध्येच आपल्याला लॉरियल्स अटॅच करायचे आहेत। तर इकडे मी 6 कुंदन आणि 7 कनेक्टर्स घेतले आहेत। ज्वेलरीचा धागा आणि 2 सुया घेतल्या आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही गेअर वायर ही वापरू शकता। चोकरसाठी दोरी लागणार आहे आणि टूल्स लागणार आहे, कटर आणि प्लायर आणि स्टिक फास्ट सुद्धा लागणार आहे। तर इथे मी 2 सुया घेतल्या आहेत आणि 1 मीटरचा धागा असा डबल करून दोन्ही सुयांमध्ये ओवून घेतला आहे। म्हणजे या धाग्याची लेंथ डबल करून 50 सेंटीमीटर अशी आहे। आता एक जंपरिंग घ्यायची आहे आपल्याला आणि एक सुई करून असं जंपरिंग मध्ये सुई धागा अटॅच करायचा आहे, म्हणजे सुई धागा जोडायचा आहे। तर 2 धाग्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जंपरिंगला सुई धाग्याची गाठ बसवायची आहे आणि स्टिक फास्टने ते सिक्युअर करायचं आहे, म्हणजे ही गाठ कधीच निघणार नाही। आता हा सुई दोरा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि चोकरसाठी हँगिंग्स बनवूया। त्यासाठी प्लायर लागेल, जंपरिंग लागेल आणि जंपरिंग मध्ये आपल्याला लॉरियल्स अटॅच करायचे आहेत आणि त्यानंतर कुंदन मध्ये ते जंपरिंग अटॅच करायचे आहे। तर सर्वप्रथम आपण जंपरिंग मध्ये 3 लॉरियल्स हे लावणार आहोत। अशा प्रकारे बघा। आणि त्यानंतर हे कुंदन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जंपरिंग अटॅच करायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूलाही जंपरिंग जोडायची आहे। तर जंपरिंग मध्ये 3 लॉरियल्स जोडायचे आहेत आणि प्लायरच्या मदतीने कुंदनच्या दुसऱ्या साइडला गॅप मधून जंपरिंग बाहेर काढून हे अशा प्रकारे अटॅच करायचे आहे। लॉरियल्स आता मिडल मध्ये जोडायचे आहेत। त्यासाठी पुन्हा एक जंपरिंग घ्यायची आहे। 3 लॉरियल्स जंपरिंग मध्ये लावायचे आहेत। त्यानंतर मिडल मध्ये ही जंपरिंग अशा प्रकारे जोडायची आहे। हे तुमचं एक हँगिंग रेडी झालं आहे। अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे 5 हँगिंग्स रेडी करायचे आहेत। तर इकडे चोकरसाठी 6 हँगिंग्स रेडी करून झाले आहेत आणि याच हँगिंग्सचं तुम्ही इयर स्टड्स ही बनवू शकता। चोकरची इयरिंग्स बनतील। तर आपण चोकर बनवायला घेऊया। तर हे 2 सुया जे आपण बाजूला ठेवल्या होत्या
त्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये एक कॉमन मोती ओवायचा आहे. दोन्ही सुयांमध्ये एक कॉमन मोती ओवायचा आहे. आता दोन्ही सुयांमध्ये 20-20 मोती ओवायचे आहेत. म्हणजे एका सुईमध्ये 20 मोती आणि दुसऱ्या सुई दोऱ्यामध्ये 20 मोती. हे 20 मोती ओवल्यानंतर कनेक्टर घ्यायचा आहे. कनेक्टरला दोन्ही बाजूस होल असतात आणि यातून दोन्ही सुई दोरा ओवायचा आहे. स्टोन हा वरच्या दिशेलाच असला पाहिजे अशा प्रकारे. आणि आता कनेक्टर नंतर वरच्या दोऱ्यामध्ये 12 मोती आणि खालच्या दोऱ्यामध्ये 6 मोती असे ओवायचे आहेत. मी पुन्हा तुम्हाला सांगते, हे 2 नंबरचे सफेद मोती आहेत, म्हणजेच 2 mm चे सफेद मोती आहेत. तुम्हाला हवं तर 3 mm चेही वापरू शकता, पण मोतीची संख्या कमी असेल तेव्हा. तर हे असे ओवून झाले आहेत. तर यामध्ये आपल्याला हे हँगिंग्स अटॅच करायचे आहेत किंवा जोडायचे आहेत. तर हे खालच्या दोऱ्यामध्ये आपल्याला हँगिंग्स जोडायचे आहेत आणि पुन्हा 6 मोती ओवायचे आहेत. या राणी चोकरसाठी मी इकडे 1/2 नंबरचा ज्वेलरीचा धागा वापरला आहे. पण तुम्हाला जर धागा नको तर तुम्ही गेअर वायर ही धाग्याऐवजी वापरू शकता. तर हे बघा, वरती 12 मोती आणि खालच्या दोऱ्यामध्ये 6 मोती हँगिंग आणि पुन्हा 6 मोती. नंतर कनेक्टर घ्यायचा आहे आणि दोन्ही सुई दोऱ्यामध्ये हा ओवायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुमच्या मोबाईलवरती चॅनलचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. अशा प्रकारे हे चोकर दिसणार आहे. पुढेही आपल्याला अशाच प्रकारे मोती ओवायचे आहेत. तर वरच्या धाग्यामध्ये 12 मोती ओवायचे आहेत आणि खालच्या धाग्यामध्ये 6 मोती ओवायचे आहेत. तर हा चोकर बनवण्यासाठी इकडे मी 12 नंबरची सुई घेतली आहे. ही 12 नंबरची सुईमुळे हे 2 नंबरचे जे मोती आहेत, 2 mm चे मोती, ते सहजरित्या ओवले जातात आणि हे अशा प्रकारे आपल्याला चोकर बनवायचं आहे. आता पुन्हा एक हँगिंग आपण खालच्या दोऱ्यामध्ये ओवणार आहोत. यानंतर पुन्हा 6 मोती आपल्याला सुई दोऱ्यामध्ये ओवायचे आहे. तर अगदी सिंपल चोकर आहे हा. कोणीही घरी बनवू शकतं आणि अगदी पटकन होणारा, म्हणजे रॉ मटेरियल्स असले तर अगदी अर्ध्या तासात बनणारा हा चोकर आहे. हे अशा रीतीने आपल्याला चोकर बनवायचं आहे. आता पुन्हा एक कनेक्टर आपण ओढणार आहोत. हे अशाच प्रकारे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. वरच्या धाग्यामध्ये 12 मोती आणि खालच्या धाग्यामध्ये 6 मोती, नंतर हे हँगिंग्स आणि नंतर पुन्हा 6 मोती. तर इकडे हे सगळे कुंदन आणि कनेक्टर लावून झाले आहेत. तर आता आपल्याला इकडे जे स्टार्टिंगला जसं 20 मोती ओवले होते तसं इथे 20 मोती ओवायचे आहेत. तर दोन्ही धाग्यांमध्ये हे 20-20 मोती ओवले आहेत आणि इथे एक कॉमन मोती ओवायचा आहे. यानंतर एक मोती दोन्ही सुई दोऱ्यांमध्ये ओवायचा आहे. हा कॉमन मोती असणार आहे आणि यानंतर आपल्याला जम्परिंगला हे दोन्ही सुई दोरे हे अटॅच करायचे आहेत, म्हणजे जोडायचे आहेत. तर इकडे एक जम्परिंग घेतली आहे
आणि एक सुई घ्यायची आहे. अशा प्रकारे गाठ मारून त्याला अटॅच करायची आहे. 2 गाठी जम्परिंगला बसवायच्या आहेत आणि कॉमन मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने आणि पुढचे 4 मोतीमधून ही सुई बाहेर काढायची आहे. अशाच रीते दुसरा सुई दोराही आपल्याला जोडायचा आहे. आणि हे उरलेला धागा हा कटरच्या साहाय्याने कट करायचा आहे. आणि जिथे गाठ बसवली आहे त्या धाग्याला आणि जम्परिंगला स्टिक फास्टने सिक्युअर करायचा आहे. तर हा चोकर रेडी आहे. आता लास्ट स्टेप म्हणजे दोरी लावायची आहे. तर ही जम्परिंग ओपन करायची आणि त्यामध्ये दोरी फिक्स करायची आहे. तर ही दोरी घेतली आहे, जम्परिंग ओपन करायची, त्यामध्ये दोरी अडकवायची आणि प्लायरच्या साहाय्याने जम्परिंग क्लोज करायची. तर इकडे हा नाजूकसा चोकर रेडी झाला आहे. हा चोकर काठपदराच्या साडीवरती किंवा डिझायनर साडीवर दोन्हीही साडीवरती अगदी शोभून दिसेल. तर असाच एक दुसरा चोकर मी बनवला आहे आणि तो हिरव्या रंगामध्ये बनवला आहे. त्यामध्ये मिक्स कॉम्बिनेशन घेतलं आहे. व्हाईट स्टोन आणि ग्रीन स्टोनचे कनेक्टर्स यूज केले आहेत. तर दोन्ही मधलं कोणता चोकर तुम्हाला आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.